नमस्कार. मी पुणे पीपल्स बँकेतून मॉडेल शाखा पुनीत बालन सरांची आपल्या बँकेविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी आलोय. पुनीत बालन सर हे खूप मोठे आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. ते उद्योजक, क्रिकेटपटू, सामाजिक कार्यकर्ते, चित्रपट निर्माते असे विविध क्षेत्रात ते कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत आणि आपल्या बँकेचे सन्माननीय खातेदार, ठेवीदार आणि शेअर होल्डरही आहेत. आणि त्यांची परंपरा म्हणजे त्यांच्या वडिलांपासून आहे आपल्याकडे. त्यांचे बाबाही आपल्या बँकेचे मोठे ठेवीदार, म्हणजे बँकेवर प्रेम करणार होते. तसेच पुनीत सरांचंही प्रेम आपल्या बँकेवर तसंच आहे. तर पुनीत सर, तुमची काय बँकेच्या आठवणी असतील तर त्या सांगा, आणि आमच्या बँकेबद्दल काय अपेक्षा असतील तर त्या सांगितल्या तर बरं होईल. नाही, मी एवढंच सांगेल की पुणा पीपल्स बँक आणि पुनीत बालन ग्रुप असेल किंवा एस बालन ग्रुप असेल, त्याचं नातं जे आहे फक्त ते आता नुकतं नाहीये, ती गेली मला वाटतं 30 ते 40 वर्ष जुनी नातं आहे. 2 ते 3 तपापासून. हा, 2-3 डेकेडचं नातं आहे. अगदी. आणि माझ्या वडिलांचं एकदम खूप प्रेम. आवडतं बँक आवडती बँक आहे. प्रेमपेक्षा आवडती बँक होती. तशी म्हणजे तुमची पण आहे. नाही, माझी पण 100% आहे, पण वडिलांचा आवडता बँक होता. आणि पुणा पीपल्स बँक जी आहे ती घरातली बँक होती. अगदी. आणि हक्काने तुम्ही येऊ शकता कधी. हक्काने आम्ही येऊ शकतो. वडील पण हक्काने यायचे. मला एक आठवण, मला अजूनही आठवण आहे की मी लहान होतो, हो. 6वी-7वीत असेल मी. अच्छा. आणि वडिलांसोबत आपली मॉडर्न कॉलेजची ब्रांच होती. हो, तिथेच. आणि तिकडे गायकवाड मॅडम होते. बरोबर, मॅनेजर. मॅनेजर होते. त्यांना मम्मी म्हणायची हो, सगळी. येस. हा, कारण ते मम्मी सारखेच वागायचे. आणि जेव्हा पण मी वडिलांसोबत तिकडे जायचो, हा. तर मॅडम नेहमी माझ्यासाठी एक काय म्हणतात, खायला खायला ते साखरेचं गोळी. गुलाबजामुन आणि संतोष बेकरीची पॅटीस, वाव. हे ते मागवायचे. तुमचे फेवरेट आहेत म्हणजे ते. हा, म्हणजे फेवरेट म्हणजे त्या काळी फेवरेट होता. आता अच्छा. माझं फेवरेट वडापाव आहे. तर ही आठवण आहे. बस 100% पुणा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक जी आहे, अनेक कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, अनेक आमच्याकडे वेगळे प्रायव्हेट बँक्स मध्ये पण अकाउंट असतील, पण जे प्रेम आणि जी प्रेमपेक्षा मी म्हणेन जे घरगुती वाटतं, अगदी एक फॅमिली सारखी जी वाटते, जिव्हाळ्याची वाटते. घरासारखी वाटते, ती पुणा पीपल्स बँकेत आम्हाला वाटतं. बरोबर. आणि ही जी असोसिएशन आहे ही अशी, जसं 3 डेकेड झालेत आज, तर मला वाटतं की माझी पुढची पिढी जी येईल ती पण बँकेशी तेवढी नातं जोडेल. आणि ही नातं जे आहे ती तुटणारी नाहीये, ती कायम वृद्धिंगत होणार. कायम राहील. आणि जसं एक वृक्ष असतो, वटवृक्ष असेल की कुठलाही वृक्ष असेल, ती जसं हळूहळू वाढते आणि ती 100-150 वर्षाची झाल्यावर किती मोठी असती, तसं आमचं तुमच्या बँकेशी नातं आहे. हो, थँक्यू सो मच. तुम्ही इतका वेळात वेळ काढून आम्हाला एवढं तुमचं बहुमूल्य प्रतिक्रिया दिली, त्याबद्दल मी बँकेच्या वतीने तुमचे आभार मानतो. आणि बँकेतर्फे एक छोटासा तुम्हाला एक प्रेम वस्तू आणली, तिचा स्वीकार करावा ही विनंती करतो. आपली बँक पुणे पीपल्स बँक. आपली बँक पुणे पीपल्स बँक.